राज्यासह देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय आणि पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी सुद्धा दिसते। राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं सुद्धा या पार्श्वभूमीवर आयोजन करण्यात आलेलं आहे। आज हनुमान जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळी मंदिरं ही गजबजून गेलेली आहेत। राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि शोभा यात्रा सुद्धा काढल्या जात आहेत आणि आज पहाटेपासूनच भाविकांची एकच गर्दी सुद्धा पाहायला मिळते। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, कसा उत्साह आहे हनुमान जयंतीचा? श्रद्धा, आपल्याला माहिती आहे की हनुमान जयंतीचा उत्सव म्हटलं की हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून जी आख्यायिका सांगितली जाते त्या अंजनेरी या पर्वतासह त्या ठिकाणी पायथ्याशी असलेल्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत असते। मी सध्या अंजनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या जे सिद्ध हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आहे भव्य अशी 11 फुटाची असलेली या ठिकाणी जी मूर्ती आहे ती असल्यानं या ठिकाणी जे भाविक आहेत ज्यांना अंजनेरी पर्वतावर जाणं शक्य नाहीये ते या ठिकाणी येतात, दर्शन घेतात। अशा स्वरूपाचा हा संपूर्ण जो उत्सव असतो तो 2 दिवसांपासूनचा सुरू असतो। पहाटेपासूनच भाविकांची या मंदिरामध्ये मोठी गर्दी दर्शनासाठी झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला हनुमानाचा जन्मसोहळा पार पडल्यानंतर खरं तर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, त्यानंतर मंदिर देखील खुलं केलं जात असतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हनुमानाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला या ठिकाणी महावस्त्र परिधान करण्यात आलेले आहेत। सोबतच मंदिर परिसराला देखील विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांची सजावट असेल, झुंबर असतील, अशा वेगवेगळ्या स्वरूपानं या ठिकाणी आकर्षक अशा स्वरूपाची जी आरास आहे ती करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या भागातून महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। असा हा संपूर्ण जो उत्सव आहे तो दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळत असतो। मिरवणुकीच्या सगळ्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील केला जातो। अशा स्वरूपाचं आयोजन या इथल्या सिद्ध हनुमान मंदिरातील पुजाऱ्यांकडनं, विश्वस्तांकडनं केलं जातं। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हनुमान जन्म सोहळा त्या ठिकाणी पार पडलेला आहे। हनुमानाचा जयघोष करत या ठिकाणी आजच्या दिवशी जे हनुमान भक्त आहे ते तल्लीन होताना पाहायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं जे सिद्ध हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आणि मोठा उत्साह या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अगदीच या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा बरंच आयोजन केलं गेलेलं आहे। किरण, तुम्हाला विनंती असे जोडलेले राहा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पुढच्या बातमीकडे वळते। Thank you.